हैं तो न्यूक्लियोफिलिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ क्या डिस्कस कर रहे हैं, अल्डिहाइड्स एंड कीटोन्स। उस केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स एंड कीटोन्स में सबसे पहले हमने क्या डिस्कस किया, न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन। दूसरा हमने डिस्कस किया रेड्यूसिंग प्रॉपर्टी ऑफ अल्डिहाइड्स। तीसरा हमने कल डिस्कस किया कंडेंसेशन रिएक्शंस। कैसे रिएक्शंस, कैसे रिएक्शंस, कंडेंसेशन रिएक्शंस। अब हम लोग नेक्स्ट डिस्कस करने वाले हैं हेलोफॉर्म टेस्ट। कैसे टेस्ट, हेलोफॉर्म टेस्ट। नाउ व्हाट इज दिस हेलोफॉर्म टेस्ट? हेलोफॉर्म टेस्ट is applied only to aldehydes, only to aldehyde which contain CH3 group, which contain which group, CH3 group. असा अल्डिहाइड ज्यामध्ये कसला ग्रुप प्रेझेंट आहे तर CH3 ग्रुप. असा अल्डिहाइड ज्यामध्ये कसला ग्रुप प्रेझेंट आहे, CH3 ग्रुप. हॅलो आहे की भावा? हाँ ये सो अल्डिहाइड्स, असा अल्डिहाइड ज्यामध्ये कसला सॉरी ऐसा अल्डिहाइड जिसमें कौन सा ग्रुप है तो CH3 ग्रुप है. फाइन. तो एक ही अल्डिहाइड है जिसमें CH3 ग्रुप रहता है, बाकी कोई भी अल्डिहाइड नहीं है जिसमें CH3 ग्रुप रहेगा. कौन है? एसिड अल्डिहाइड. मतलब पॉजिटिव हेलोफॉर्म टेस्ट कौन दे सकता है? सिर्फ एक ही अल्डिहाइड जो कि कौन है, एसिड अल्डिहाइड. कौन है? और कौन दे सकता है पॉजिटिव हेलोफॉर्म टेस्ट? एनी कीटोन, एनी कीटोन. नाउ एनी कीटोन which contains which group, CH3C डबल बॉन्ड OR. मतलब उसमें भी कौन सा ग्रुप रहना चाहिए, मिथाइल ग्रुप रहना चाहिए. एनी मिथाइल कीटोन, एनी कीटोन लेकिन कौन सा कीटोन, एनी कीटोन लेकिन कौन सा कीटोन, एनी मिथाइल कीटोन. एनी कीटोन लेकिन कौन सा कीटोन, मिथाइल कीटोन. एनी कीटोन लेकिन कौन सा कीटोन, मिथाइल कीटोन. कौन सा कीटोन रहना चाहिए तो मिथाइल कीटोन. समझ में आ रहा है मैं क्या बोल रही हूँ, यस और नो? ठीक. सो देखो मैंने क्या बोला कि हेलोफॉर्म टेस्ट कौन पॉजिटिव देगा, जिसके पास मिथाइल ग्रुप है. तो ऐसा अल्डिहाइड जिसके पास मिथाइल ग्रुप है एसिड अल्डिहाइड है. और कोई भी कीटोन जो कि मिथाइल कीटोन है, मतलब अल्किल ग्रुप दो रहते हैं. कीटोन को कितने अल्किल ग्रुप रहते हैं, दो. ये एक अल्किल ग्रुप, ये एक अल्किल ग्रुप. उसमें से एक अल्किल ग्रुप कौन सा रहना चाहिए तो CH3. एक अल्किल ग्रुप कौन सा रहना चाहिए, और एक अल्कोहल. कौन सा अल्कोहल बोलो, सेकेंडरी अल्कोहल. कैसा अल्कोहल है? नाउ सेकेंडरी अल्कोहल में क्या रहना चाहिए, CH3 सिंगल बॉन्ड CHOH. ऐसा ही होना चाहिए. ऐसा अल्कोहल जिसके सेकेंड कार्बन पे OH है. कौन से कार्बन पे OH है? बिकॉज वी हैव स्टडीड कि अल्कोहल ऑक्सीडाइज होता है. हमने क्या स्टडी किया है, कौन ऑक्सीडाइज होता है, अल्कोहल. अगर अल्कोहल ऑक्सीडाइज हो रहा है तो ठीक है, कैसे ऑक्सीडाइज होगा, CH3C इधर का H इधर का H निकालेगा और डबल बॉन्ड हो देगा. मतलब ये कैसा कीटोन बनाएगा, मिथाइल कीटोन. कैसा कीटोन बनाएगा? हाँ. तो ये जो सेकेंडरी अल्कोहल है CH3CHOH, ये फ्यूचर में ऑक्सीडाइज होके मेरे को कैसा कीटोन देने वाला है, मिथाइल कीटोन. क्या देने वाला है? इसलिए वो पॉजिटिव हेलोफॉर्म टेस्ट देगा. नाउ व्हाट इज पॉजिटिव हेलोफॉर्म टेस्ट? इट फॉर्म्स हेलोफॉर्म. हेलोफॉर्म, आइडोफॉर्म, क्लोरोफॉर्म या फिर ब्रोमोफॉर्म. मोस्टली देखो हम लोग यहाँ पे जो रिएजेंट यूज करते हैं इस रिएक्शन के लिए वो सोडियम आयोडाइड है. क्या है? सोडियम आयोडाइड, NaOI, सोडियम हाइपो आयोडाइड. क्या है? सोडियम हाइपो आयोडाइड. बट दिस सोडियम हाइपो आयोडाइड इज अनस्टेबल. This sodium hypoiodide is what? This sodium hypoiodide is what? So if it is unstable, it is prepared in situ. कैसे बनाते हैं उसको? In situ. In situ freshly prepared. In situ का मतलब है, हाँ तो कैसे बनाया in situ freshly prepared? NaOH लेने का, उसको आयोडीन के साथ ट्रीट करने का. मुझे बैलेंस करना है, इसको मल्टीप्लाई बाय क्या करूंगी, 2. तो ये 2 NaOH है प्लस I2 है तो क्या देगा तो 2 NaOI प्लस क्या आएगा तो H2. इसको हम लोग बोलते हैं सोडियम हाइपोआयोडाइड. देखो हम लोग क्या करते हैं,
क्लोरीन के साथ नहीं रिएक्ट करते हैं, ब्रोमीन और आयोडीन चलता है, लेकिन उसमें हम लोग मोर स्पेशली आयोडीन की एबिलिटी NaOH के साथ ज्यादा रिएक्ट करके सोडियम हाइपोहाइड्रेट बनता है। जितना अनस्टेबल कंपाउंड होगा उतना ज्यादा रिएक्टिविटी होगा, जितना अनस्टेबल इसलिए तो रिएक्ट होगा, स्टेबल होगा तो क्यों रिएक्ट होगा, स्टेबल होगा तो होगा इजीली रिएक्ट। तो हाँ ठीक है, NaOI अनस्टेबल है, अनस्टेबल है तो हम उसको कैसे बनाएंगे, इन सीटू। इन सीटू का मतलब क्या है, फ्रेशली प्रिपेयर्ड। कैसे बनाया फ्रेशली प्रिपेयर्ड हमने उसको, तो हमने सोडियम हाइड्रोक्साइड लिया, उस सोडियम हाइड्रोक्साइड को आयोडीन के साथ रिएक्ट किया, तो हमको क्या मिलेगा, NaOI प्लस क्या मिलेगा, तो H2। NaOI प्लस क्या मिलेगा, H2। ठीक है, तो यहाँ पे देखो ये कीटोन है RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड क्या है CH3। इसको हम लोग किसके साथ ट्रीट करेंगे, NaO क्या आएगा, तो I, सोडियम हाइपोहाइड्रेट। कितने टाइम, 3 टाइम्स। कितने टाइम, 3 टाइम्स। तो हम इसको रिएक्ट करेंगे किसके साथ, तो NaOH प्लस किसके साथ रिएक्ट करेंगे, तो I2 और हीट। देखो ये NaOI तो मान्य है, NaOI सोडियम हाइपोहाइड्रेट है, अनस्टेबल है ना, तो कोई भी अगर चीज अनस्टेबल है तो वो इन सीटू है, तो उसको एरो पे लिखना बहुत जरूरी है कि मैंने सोडियम आयोडाइड बनाया, सोडियम हाइपोआयोडाइड, सोडियम हाइपोआयोडाइड बनाया, किससे बनाया, NaOH प्लस I2 से बनाया। किससे बनाया, भले यहाँ पे होता क्या है, ये जो CH3 है ना, क्या है CH3, ये CH3 किसमें कन्वर्ट होता है, CHI3। किसमें कन्वर्ट होता है, CH, और ये 3 आयोडीन क्या देगा, CHI3। कोई है, एक 2 मिनट बचता है सर, ओम कह रहे थे ना, ओम। हाँ हाँ बस एक 2 मिनट बस, 2 मिनट आले। सो ठीक है, हाँ NaOI है, NaOI मतलब है आयोडीन, सॉरी ये जो आयोडीन है, ये आयोडीन कितने हैं, 3। मेरे को आइडोफॉर्म फॉर्म करना है, आइडोफॉर्म क्या रहता है, CHI3। आगे का स्टडी, आगे का स्टडी यानी आगे का स्टोरी, यहां से ये बॉन्ड क्या हो जाएगा, ब्रेक। ठीक है, अभी यहाँ पे फॉर्म क्या होगा, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O Na। NaOI कितने हैं, NaO NaO NaO, कितने NaO है, 3। 3 में से एक यूज हो गया, तो रह गया कितना NaO, 2 NaO। यहाँ CH3 था, उसमें से 2 हाइड्रोजन निकला था क्या, CHI3 यूज हुआ ना, CH3 में से CHI3 यूज किया, 2 हाइड्रोजन रह गया, तो NaO NaO और 2 H, कितना NaOH आएगा, 2 टाइम्स क्या आएगा, तो NaOH। So this is iodoform. This is sodium salt of carboxylic acid. Sodium salt of carboxylic acid plus NaOH। समझ में आ रहा है क्या, ये हेलोफॉर्म टेस्ट है। ये कब पॉजिटिव आएगी, अगर उसमें मिथाइल ग्रुप है तो आइडोफॉर्म फॉर्म होगा, अगर मिथाइल ग्रुप नहीं है आइडोफॉर्म फॉर्म होने का संबंध आता नहीं। एग्जाम में क्वेश्चन क्या पूछते हैं, विच ऑफ द फॉलोइंग गिव्स पॉजिटिव हेलोफॉर्म टेस्ट, और विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट गिव पॉजिटिव हेलोफॉर्म टेस्ट। एसिटाल्डिहाइड है, हाँ वो देगा, HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 प्लस हाउ मेनी NaOI, 3 टाइम्स NaOI। किसके साथ ट्रीट कर रहे हैं हम इसको, NaOH प्लस I2, बिकॉज NaOI इज अनस्टेबल, हमने उसको इन सीटू बनाया है। कैसे बनाया है, इन सीटू। मुझे पता है कि मेरा जो भी लफड़ा है CH3 के साथ लफड़ा है, तो मैं क्या करूंगी, इसको CHI3 क्या मिलेगा, आइडोफॉर्म। अभी ये HC डबल बॉन्ड हो, यहाँ पे CH3 रिमूव होके क्या आएगा, HC डबल बॉन्ड हो सिंगल बॉन्ड O Na प्लस हाउ मेनी NaOH, 2 NaOH। तो ये क्या मिलेगा, सोडियम फॉर्मेट। क्या मिलेगा, क्या मिलेगा, सोडियम फॉर्मेट। और ये क्या मिलेगा, आइडोफॉर्म। क्या मिलेगा, आइडोफॉर्म। समझ में आ रहा है, यस और नो, यस और नो। ठीक, अभी थोड़ा सा ये देखिए,
CH3 सिंगल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 प्लस हाउ मेनी NaOH, 3 टाइम्स NaOH. क्या होगा यहाँ पे NaOH प्लस I2 हीट. ओके, सो यहाँ पे फिर से CHI3, फिर से CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O Na प्लस हाउ मेनी NaOH. समझ में आ रहा है? ये आइडोफॉर्म मोस्टली येलो कलर का रहता है, येलो प्रेसिपिटेट मिलता है. कैसा प्रेसिपिटेट मिलता है? आइडोफॉर्म फॉर्म होना यानी येलो प्रेसिपिटेट फॉर्म होना. क्या फॉर्म होना? ये कौन देता है? पॉजिटिव हाइलोफॉर्म टेस्ट कौन देता है? जिसमें क्या है, कौन सा ग्रुप है? मिथाइल, मिथाइल कीटोन या फिर एसिटाल्डिहाइड. समझ में आ रहा है? ठीक है, मैं आपको ये भेजती हूँ. कशाचा? नाही नाही, फक्त हॅलोफॉर्म टेस्ट लिहायची त्यातली, फक्त हॅलोफॉर्म टेस्ट लिहायची, बाकी काय नाही लिहायचं. Fine. So now we are going to start with the aldol condensation reactions. Now how does this aldol condensation reaction takes place? So when we are talking about aldol condensation, who shows aldol condensation reaction? Aldol condensation is addition followed by elimination. इथेही addition followed by काय होते? Eliminationच होते. पण हे aldol condensation reaction दाखवते कोण? तर असे अल्डिहाइड्स आणि असे कीटोन्स ज्याला अल्फा हायड्रोजन ॲटम आहे. काय आहे? अल्फा हायड्रोजन. अल्फा कार्बन आहे मान्य आहे, पण त्या अल्फा कार्बनला काय असायला पाहिजे? तर अल्फा हायड्रोजन ॲटम. ठीक आहे, सो इथं बघा, एनी aldehyde or ketone which contain alpha hydrogen atom, which contain alpha hydrogen atom are they can show aldol condensation. ते काय दाखवू शकतात? aldol condensation. समजतंय? ठीक. मग कोण? सगळ्यात बेसिक घेऊया, ऍसिटाल्डिहाइड. CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. हा ऍसिटाल्डिहाइड आहे, याला पर्पजली मी असं लिहिलंय. आणि अल्डोल कंडेन्सेशन साठी 2 मॉलिक्यूल लागतात. किती मॉलिक्यूल लागतात? मग ते दोन्ही मॉलिक्यूल सेम असू शकतात किंवा दोन्ही मॉलिक्यूल वेगळेही असू शकतात. जर दोन्ही मॉलिक्यूल सेम असतील, दोन्ही अल्डिहाइड आपण घेतलेले सेम असतील किंवा दोन्ही कीटोन आपण घेतलेले काय असतील? सेम, तर त्याला आपण काय म्हणतो? तर सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. आणि दोन्ही अल्डिहाइड किंवा दोन्ही कीटोन वेगळे असतील किंवा एक अल्डिहाइड आणि एक कीटोन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? तर क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. काय म्हणतो? आता सगळ्यात पहिला आपण कसला अल्डोल कंडेन्सेशन बघायचं आहे? तर सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. काय बघायचं आहे? सेल्फ अल्डोल. काय बघायचं आहे? तर कंडेन्सेशन. काय बघायचं आहे? सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. तो इथं CH3C डबल बॉन्ड OH आहे, परत इथं काय आहे? तर CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. सेकंड मॉलिक्यूल कोणता? मॉलिक्यूल सेकंड मॉलिक्यूल. सेकंड मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन. एकच मिनिट. सो इथं बघा, सेकंड मॉलिक्यूल आहे. सेकंड मॉलिक्यूलला हा कार्बोनिल कार्बन आहे, C डबल बॉन्ड O. त्याच्या बाजूचा कार्बन अल्फा कार्बन. त्याच्या बाजूचा कार्बन म्हणजे अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन साठी जो सेकंड मॉलिक्यूल आहे त्या सेकंड मॉलिक्यूल कडे अल्फा कार्बन असणं अनिवार्य आहे, कंपल्सरी. आणि तो सेकंड कार्बनला अल्फा कार्बन असेल तरच रिएक्शन पुढे होते. अल्फा कार्बनला अल्फा हायड्रोजन पण असायला पाहिजे. मग इथे किती अल्फा हायड्रोजन्स आहेत? त्याला आपण स्प्लिट केलं. इथं H घेतलं आणि याला CH2C डबल बॉन्ड O इथं काय येणार आहे? तर H. स्प्लिट केलंय.
आता स्प्लिट करताना हा H काय असतो तर प्लस आणि CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H काय येणार आहे मायनस. हायड्रोजन प्लस आहे म्हणजे हा ग्रुप काय असणार आहे तर मायनस. आता पुढे बघा, हा जो पार्ट आहे हा शिफ्ट होतो, ह्यावरती मायनस येते आणि ह्यावरती काय येते तर प्लस. ऍडिशनला प्लसला मायनस आणि मायनसला प्लस. साई समजते ना मराठी नक्की ना, कम्फर्टेबल आहेस ना तू? सो H प्लस ला काय जॉईन होणार आहे तर O मायनस आणि CH2C मायनस याला काय जॉईन होणार आहे तर प्लस. नाउ दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ बेस, स्ट्रॉंग बेसिस like aqueous NaOH or aqueous KOH or aqueous Na2CO3 or aqueous BaOH twice. तुम्ही म्हणणार मॅम एवढे बेसिस का लिहून दिला एकाच ॲरोवरती? कारण ह्यातला कोणताही एक बेस आपण वापरू शकतो आणि आपल्याला दरवेळी वेगवेगळे बेसिस, म्हणजे जेव्हा A B आयडेंटिफाय करायला सांगतात ना त्यावेळी ह्यातला कोणताही बेस देतात. त्यामुळे आपल्याला माहित असायला पाहिजे की हा अल्डोल कंडेन्सेशनला या एवढ्या बेसिस मधला कोणताही एक बेस चालतो. कोणताही? सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम कार्बोनेट किंवा बॅरियम हायड्रॉक्साईड. बरं, हे ऍडिशन कसं होणार आहे? CH3 C डबल बॉन्ड O, तो बॉन्ड शिफ्ट झाला, मायनस आहे ना, त्या मायनसला काय जॉईन होणार आहे तर प्लस H आणि इथं परत काय येणार आहे तर H. बरं, हा प्लस आहे, प्लसला काय जॉईन होणार आहे तर मायनस, म्हणजे इथं काय जॉईन होणार आहे CH2C डबल बॉन्ड O, इथं काय येणार आहे तर H. ठीक आहे, ह्याचं नाव कसं लिहिणार आहे? हा C डबल बॉन्ड आहे, हा अल्फा कार्बन आहे, ह्याच्या बाजूचा कार्बन कोण आहे तर बीटा. बीटा पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे. बीटा पोझिशनला टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4, म्हणजे ह्याचं नाव काय लिहिणार आहे तर बीटा हायड्रॉक्सी ब्युटाल्डिहाइड. अँड तुमचा जो रिएक्शन आहे ते बरोबर आहे का हे कसं समजणार? तुमची रिएक्शन बरोबर आहे हे कसं समजणार? जर बीटा कार्बनला OH आहे, तुमचा OH हा कायम बीटा कार्बनलाच असायला पाहिजे. OH कुठे असायला पाहिजे? अल्डोल कंडेन्सेशन म्हटलं ना, आणि कंडेन्सेशन ऍडिशन फॉलोड बाय एलिमिनेशन असते. ऍडिशन फॉलोड बाय, मग ही ऍडिशन झाली, आता याचं एलिमिनेशन. एलिमिनेशनला काय रिमूव्ह होतंय? वॉटर मॉलिक्यूल मायनस H2O. अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि बीटा कार्बनचा OH. अल्फा कार्बनचा, बीटा कार्बनचा, मग काय रिमूव्ह झाला? इथला H, इथला OH, तर डबल बॉन्ड येणार का? म्हणजे इथं काय येणार आहे परत CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड OH प्लस H2, म्हणजे इथं मी ॲरोवरती लिहिले मायनस H2. ह्याचं नाव काय? हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन. ह्याचं नाव काय तर ब्यूट डॅश 2 डॅश EN डॅश 1 डॅश AL अल्डिहाइड आहे. समझ में आ रहा है? यस और नो? This is aldol condensation. This is the simplest aldol condensation you have ever seen. Because now we will see certain things which we have to remind or which we have to keep inside our mind. थोडंसं वेगळं असतं. ठीक आहे, समजून घ्यायचं. समजून घेतलं की सोपं जाते, समजून नाही घेतलं की जरा अवघड जाते. समजून घेतलं की सोपं जाणार, समजून नाही घेतलं की जरा अवघड जाणार. 2-3दा बघितलं तर समजणार, एकदाच बघितला ग्रास्प होणार असं माझी अपेक्षा नाहीये. प्रॅक्टिस करा, ग्रास्प होणार ही माझी अपेक्षा. ठीक आहे, फाईन. आता बघा नेक्स्ट पार्ट. CH3 हा CH2, हा परत CH2 आहे, हा C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर H. परत CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O, इथं काय आहे तर H. ठीक आहे, कोण आहे सांगा? हा किती कार्बन आहेत ह्यामध्ये? 4. म्हणजे याचं नाव काय असणार आहे? काय नाव असणार आहे? ब्युटाल्डिहाइड.
हाइड. काय असणार आहे? ब्युट्राल्डिहाइड. दोन्ही ब्युट्राल्डिहाइड आहेत, दोन्ही अल्डिहाइड सेम आहेत, म्हणजे सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन आहे. अल्डोल का म्हणतो माहितीये काय? कारण त्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप पण असते आणि OH अल्कोहोल ग्रुप पण असते. मग अल्कोहोलचा OL, अल्डिहाइडचा ALD, अल्डोल. काय नाव असणार आहे त्याचा? काय नाव असणार आहे त्याचा? अल्डोल. ठीक आहे, फाईन. हा कार्बन कसला कार्बन आहे? अल्फा. कोणता कार्बनचं सेपरेशन होत आहे? अल्फा कार्बनचे 2 पार्ट्स होतात. मग अल्फा कार्बन स्प्लिट होताना काय स्प्लिट झाला? हा अल्फा कार्बन स्प्लिट होताना हा बघा, हा CH2 होता ना, इथं काय येणार आहे तर H प्लस. काय होणार आहे? CH2 मधला एक H प्लस. मग राहिलं काय? CH, C डबल बॉन्ड OH. हे जे मागचं पार्ट आहे की नाही बाळांनो, CH2 CH3, इथं खाली लिहायचं. हेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. की हा जो सेकंड मॉलिक्यूल आहे हा सेपरेट होताना हा अल्फा कार्बन आहे, हा अल्फा कार्बन सेपरेट होताना H प्लस आणि CH, C डबल बॉन्ड OH आणि इथं CH2 आणि काय येणार आहे तर CH3. येतंय का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. बरं, कंडेन्सेशन ऍडिशन रिएक्शन आहे, इथं फॉलो करणार, इथं मायनस येणार, इथं काय येणार आहे तर प्लस. हा प्लस आहे तर हा काय असणार आहे? मायनस. हा प्लस असेल तर हा काय असणार आहे? मायनस. प्लसला कोण जॉईन होणार आहे? मायनस. मायनसला काय जॉईन होणार आहे? प्लस. मायनसला काय जॉईन होणार आहे? प्लस. मग इथं होणार काय बघा, मी इथं काय यूज करते? ऍक्वस BaOH ट्वाइस. काय यूज करते? ऍक्वस BaOH ट्वाइस. ठीक आहे. हा इथं होतं काय बघा, CH3 CH2 CH2 C, इथं काय येणार आहे तर OH, इथं काय असणार आहे तर H. सेकंड पार्ट, हा H जॉईन झाला, हा सेकंड पार्ट आहे, हा आहे तसा इथं ठेवायचा आणि कधी ह्याला सेकंड 2 पार्ट्स मध्ये स्प्लिट करून घ्यायचं पहिल्यापासूनच, आपल्याला सोपं जाते म्हणून स्प्लिट करून घ्यायचं तिथंच. पेंसिल न लिया, पेन न लिया, काय फर्क पड़त नहीं, उल्टा एग्जामिनर खुश होता है, अरे इसको इतना भी पता है कि इसका स्प्लिटिंग ऐसे हो रहा है, क्योंकि हमारे टेक्स्ट बुक में तो कुछ स्प्लिटिंग मीटिंग दिया ही नहीं है, डायरेक्ट रिएक्शन दिया है. सो ये CH, इथं काय येणार आहे तर C डबल बॉन्ड OH, इथं परत काय येणार आहे तर CH2 आणि इथं काय येणार आहे तर CH3. टोटल कार्बन 1 2 3 4 5 6. ह्याला जॉईन असणारा कार्बन अल्फा आणि ह्याच्या बाजूचा कार्बन कोण आहे तर बीटा. मग ह्याचं नाव अल्फाबेटिकली जायचं तर अल्फा इथाइल, हा इथिल ग्रुप झाला ना CH2 CH3, अल्फा इथिल डॅश काय असणार आहे तर बीटा हायड्रॉक्सी, अल्फा इथिल बीटा हायड्रॉक्सी. टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4 5 6. कॅप्राल्डिहाइड कॉमन नेम काय आहे? 6 कार्बनला काय म्हणतो? कॅप्राल्डिहाइड. सो अल्फा इथाइल डॅश बीटा हायड्रॉक्सी कॅप्राल्डिहाइड, हे कॉमन नेम झालं. IUPAC नेम, हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे, हा थर्ड कार्बन आहे, हा फोर्थ कार्बन आहे, हा फिफ्थ कार्बन आहे, हा सिक्स्थ कार्बन आहे. सो इथं नाव काय असणार आहे तर 2 डॅश इथाइल डॅश 3 डॅश हायड्रॉक्सी काय हेक्सेन डॅश 1 डॅश AL. What we say? It is what? It is elimination. Addition followed by elimination म्हणजे मायनस H2O. कसं होणार आहे मायनस H2O? अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि बीटा कार्बनचा OH, म्हणजे डबल बॉन्ड येणार का ह्याच्यामध्ये? येणार की नाही येणार? येस ऑर नो? येस. मग इथं कसं येणार आहे? इथं काय येणार आहे? CH3 CH2 CH2 C, इथं H डबल बॉन्ड C, इथं परत इथं C डबल बॉन्ड OH आणि इथं काय येणार आहे CH2 आणि काय येणार आहे CH3. CH2 आणि काय येणार आहे CH3. समजतंय का? येस ऑर नो? आता ह्याचा IUPAC नेमिंग, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन, हा फिफ्थ कार्बन आणि हा सिक्स्थ कार्बन. ओके. 2 डॅश इथाइल हेक्स डॅश 2 डॅश EN डॅश 1 डॅश A.
हे समजते? येस और नो? हे अल्डिहाइड्स आहेत म्हणून ह्याला अल्डोल म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला? काय म्हणतो आपण ह्याला? तुम्ही ह्याचंही ट्राय करा, सेल्फ अल्डोलच ट्राय करा तुम्ही ह्याचंही. CH3 CH2C डबल बॉन्ड O खाली H, परत CH3 CH2 C डबल बॉन्ड O इथं H. ॲक्वस काय घ्या तर NaOH. हे समजतंय मी काय जे सांगितलंय ते? येस और नो? थोडं थोडं तरी समजतंय का काय झालंय ते? येस और नो? समझ में आ रहा है? ठीक आहे. थोडं पहिलं आपण ह्याचं खूप मोठा पार्ट आहे हा, थोडं थोडं पार्टमध्ये शिकूया. सेल्फ अल्डोलचे पहिला अल्डिहाइड्स बघूया, मग कीटोन्स बघूया, मग क्रॉस अल्डोलचे क्रॉस अल्डिहाइड्स बघूया, क्रॉस कीटोन्स बघूया. समजतंय? ठीक आहे. एवढा पार्ट पहिला लिहून घेऊया. तर केला की नाही केला? असं करणार होय? बरं इथं बघा, लक्ष द्या. सेकेंड मॉलिक्यूल है, सेकेंड मॉलिक्यूल का ये कौन सा कार्बन है? अल्फा. और ये अल्फा कार्बन किस पार्ट में स्प्लिट होगा? दो. कौन सा? एक क्या रहेगा? H प्लस और दूसरा रहेगा CH, C डबल बॉन्ड OH, और यहाँ पे क्या रहेगा? CH3. तो यहाँ पे क्या आएगा? माइनस, और यहाँ पे क्या आएगा तो प्लस. अब ये बॉन्ड इधर शिफ्ट होगा तो यहाँ पे माइनस आएगा और यहाँ पे क्या आएगा? प्लस. प्लस को क्या ज्वाइन होगा? माइनस. माइनस को क्या ज्वाइन होगा? प्लस. फिर आगे क्या मिलेगा? CH3 CH2C, इधर क्या आएगा? OH, और इधर क्या आएगा? H. फिर यहाँ पे क्या आएगा? CHC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H, और नीचे क्या आएगा? CH3. ऐसे ही आएगा ना? ये आएगा ना? ये C प्लस को ये वाला ग्रुप क्या हो जाएगा? ज्वाइन. कुछ डिफिकल्ट है? नहीं है? क्या है? डिफिकल्ट नहीं लगना चाहिए थोड़े टाइम के बाद. अभी कितना भी डिफिकल्ट लगे, फिर से ये वीडियो देखो, 100 वेळा देखो और समझो. बाकी कुछ मेरे को पता नहीं. फिर से क्या होगा? माइनस H2O, यहाँ पे अल्फा है और यहाँ पे क्या है? बीटा. सो अल्फा से H चला जाएगा और बीटा से OH. तो यहाँ पे क्या आएगा? CH3 CH2C, यहाँ पे H डबल बॉन्ड C, यहाँ पे CH3, यहाँ पे C डबल बॉन्ड OH. तो यहाँ पे 1 2 3 4 5. सो 2 मिथाइल. टोटल कार्बन कितने हैं? 1 2 3 4 5. 2 मिथाइल पेंट डैश 2 EN 1 AL. तो इसका नाम क्या आएगा? अल्फा मिथाइल नहीं आएगा क्योंकि अल्फाबेटिकली पहले बी आएगा, हाइड्रोक्सी. बीटा हाइड्रोक्सी डैश अल्फा मिथाइल. टोटल कार्बन 5 है ना, तो वेलरा अल्डिहाइड. तो क्या आएगा? वेलरा अल्डिहाइड. डिफिकल्ट है? कुछ है तो समझना स्टार्ट करो, प्रैक्टिस करना स्टार्ट करो, इजी बन जाएगा. ठीक है. अभी कीटोन लेती हूँ. CH3 CH2C, इधर फिर से CH2, इधर CH3. यहाँ पे क्या लिखती हूँ? डबल बॉन्ड O. फिर से सेम कीटोन लेती हूँ. CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH. अब तुम बोलोगे यहाँ पे 2 अल्फा कार्बन है, ये भी अल्फा है और ये भी क्या है? अल्फा. कोई भी एक अल्फा ले लो, कोई बात नहीं है, कोई भी एक ले लो. तो कोई भी एक लेके मैं क्या करने वाली हूँ? ठीक है, मैं ये अल्फा कार्बन लेती हूँ. अब इस अल्फा कार्बन को अगर मैंने स्प्लिट करना है तो कैसे स्प्लिटिंग होगा? H प्लस होगा ये वाला, और ये देखो, हाँ अभी
ये CH, ये देखो ये CH2 का ये H प्लस हो गया तो ये क्या हो जाएगा CH, और इसके पीछे वाला क्या है CH3, आगे वाला क्या है C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, ये माइनस है और ये प्लस है। अब ये बॉन्ड इधर शिफ्ट होके इधर क्या आएगा माइनस, और इधर क्या आएगा तो प्लस। भले प्लस को क्या ज्वाइन होने वाला है माइनस, प्लस को क्या ज्वाइन होने वाला है माइनस, माइनस को क्या ज्वाइन होने वाला है प्लस। ये कोई भी यूज करने के लिए बोला तो एक्वस क्या यूज करेंगे Na2CO3, तो यहाँ पे क्या आएगा CH3 CH2 C, इधर क्या आएगा CH2, इधर क्या आएगा CH3, नीचे क्या आएगा यहाँ पे OH, क्या आएगा हाँ C प्लस के यहाँ पे है वैसे ग्रुप ज्वाइन होगा CH, यहाँ पे CH3 CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 फॉलोड बाय एलिमिनेशन, फॉलोड बाय एडिशन माइनस H2। तो C डबल बॉन्ड O को ज्वाइन होने वाला कार्बन अल्फा था, इसका बाजू वाला कार्बन बीटा था। सो अल्फा से हाइड्रोजन और बीटा से OH, तो यहाँ पे मिलेगा मेरे को CH3 CH2 सिंगल बॉन्ड C, इधर CH2 CH3 डबल बॉन्ड C CH3, और यहाँ का H चला गया ना, क्या चला गया H चला गया, तो यहाँ पे C और फिर C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3। सो अभी ये फर्स्ट कार्बन है, ये सेकेंड कार्बन है, ये थर्ड है, ये फोर्थ है, ये फिफ्थ है, ये सिक्स्थ है, ये सेवेंथ। तो अल्फाबेटिकल ऑर्डर में क्या आएगा पहले पाई डैश इथाइल डैश 3 डैश मिथाइल, और टोटल कार्बन कितने हैं 6, तो हेप्ट डैश 4 डैश EN, फोर्थ पोजीशन पे ना डबल बॉन्ड 4 डैश EN डैश 3 डैश ONE, 3 डैश, अच्छा ठीक है 4 डैश मिथाइल, सॉरी 4 डैश मिथाइल, पाई डॅश इथाइल 4 डॅश मिथाइल आणि 4 डॅश मिथाइल हेफ डॅश 4 डॅश EN, फोर्थ पोजिशनलाच है ना, हाँ 4 डैश EN डैश 3 डैश ONE। समझ में आ रहा है ये वाला दो, नोट डाउन करो ये दोनों। इसका कॉमन नेमिंग नहीं पॉसिबल कीटोन्स के लिए, बहुत कॉम्प्लेक्स हो जाता है तो कॉमन नेम नहीं रहता है, लेकिन चेक करने का कि हमने जो फॉर्म किया है वो सही है क्या। तो बीटा कार्बन को OH है क्या है, बराबर है अपना, समझ में आ रहा है। मैंने आपको पहले ही बोला कि ये थोड़ा बड़ा पॉइंट है, थोड़ा टाइम लगेगा, हमको समझ के लेना जरूरी है इस बात को।